पुन्हा पुन्हा मी तंद्रीमध्ये रमू लागले आहे. पुन्हा पुन्हा मी तंद्रीमध्ये रमू लागले आहे. पुन्हा कोणती रमू लागली तंद्री माझ्यामध्ये. पुन्हा कोणती रमू लागली तंद्री माझ्यामध्ये. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. एक तगमग भिनू लागली, पूर्ण होईल बहुधा गझल. तर मित्रांनो, आज आपण मराठी लेखिका, मराठी कवयित्री, मराठी गझलकार अंजली दीक्षित पंडित यांची उत्कृष्ट दर्जेदार मराठी शायरी या विषय पर बोलना आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. अंजलि का ताल्लुक महाराष्ट्र के सांगली इलाके से है. यहीं सांगली में उनकी स्कूलिंग और कॉलेज की तालीम उन्होंने हासिल की. अंजलि की मौजूदा रिहाइश जो है वो महाराष्ट्र के औरंगाबाद यानी संभाजी नगर शहर की है. अंजलि मराठी गजल के साथ साथ मराठी और हिंदी के मुक्त छंद की कविताएं भी बहुत खूब कहती हैं. कई लेख भी लिखती आ रही हैं और उनके लेख पब्लिश होते रहते हैं मराठी में. तो इस तरह एक वर्सेटिलिटी हमें अंजलि की पर्सनैलिटी में दिखाई देती है कि वो प्रोज और पोएट्री दोनों में बराबर तबाजमाई करती रहती हैं. माझ्या नजरेत अंजलि च्या शायरी, मराठी गझलच्या शायरीची खासियत आहे त्यांची निखळ अभिव्यक्तीची शायरी. तर मित्रांनो, लवकरच नजर टाकूया अंजलि दीक्षित पंडित यांच्या मराठी गझलेच्या काही निवडक शेरांवर मी तुमच्या समोर पेश करतो. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला हा एक शेर तुमच्या समोर मी पेश करतो. तो बघा. जे जवळ असते कुठे ते आवडत असते. जे जवळ असते कुठे ते आवडत असते. जे न माझे त्यासाठी मन झुरत असते. जे न माझे त्यासाठी मन झुरत असते. एक ह्युमन सायकोलॉजी सुंदररित्या मांडली आहे या शेरमध्ये. आणि आता याच गझलच्या एक पुढचा शेर बघा, ज्यात द्वैत अद्वैत या संकल्पनेवर भाष्य केलंय अंजलीनी. तो शेर बघा. एकदा अस्तित्व त्याचे मान्य केल्यावर. एकदा अस्तित्व त्याचे मान्य केल्यावर कोण मी माझे कुठे मी पण उरत असते. कोण मी माझे कुठे मी पण उरत असते. आणि आता एक गझलचा हा शेर बघा. एक वेगळी रदीफ आहे या गझलमध्ये. वाऱ्यावरती सळसळणारे पान पडू दे तरी. वाऱ्यावरती सळसळणारे पान पडू दे तरी. कोण आपले परके आहे आज कळू दे तरी. कोण आपले परके आहे आज कळू दे तरी. आणि आता अंजलीच्या एका गझलचे हे दोन शेर बघा. रात्रभर लाख वेळा जरी जाळला. रात्रभर लाख वेळा जरी जाळला. मोह राखेत ही तग धरू लागला. मोह राखेत ही तग धरू लागला. आणि हा शेर बघा. जेवढे स्वत्व शोधायला लागले. जेवढे स्वत्व शोधायला लागले. लागले मन स्वतःचेच टोचायला. लागले मन स्वतःचेच टोचायला. एक जबरदस्त एक आत्मचिंतन या दोन शेरांमध्ये दिसून येतं आपल्याला. आणि एक खूप सखोल
विचार केलेला दिसतो, विचार मांडलेला दिसतो, आत्म परीक्षण केलेलं दिसतं या दोन्ही शेरमध्ये. आणि आता अंजलीच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. दरवेळी हारतो कुठे हारून कोणी, दरवेळी हारतो कुठे हारून कोणी, आणि तसा जिंकतो कुठे जिंकून कोणी. आणि हा शेर बघा. शांततेतली अशांतता ही थरथरली, शांततेतली अशांतता ही थरथरली, अलिप्ततेचा तळ गेले ढवळून कुणी, अलिप्ततेचा तळ गेले ढवळून कुणी. एक जबरदस्त मंजर कशी या शेरमध्ये दिसून येते. आणि शांततेतली अशांतता हा अप्रतिम शब्दप्रयोग देखील खूप जबरदस्त आहे आणि मराठी गझलच्या शायरीला समृद्ध करणारा असा आहे. आणि आता अंजलीच्या एका गझलचे हे 2-3 शेर एक छोट्या बहरची गझल आहे. दार उघडले तरी उडेना, दार उघडले तरी उडेना, पाखरास पिंजरा सुटेना, इतके खोटे बोलत गेलो, इतके खोटे बोलत गेलो, खरे खरे काहीच सुचेना, खरे खरे काहीच सुचेना. इथे देखील एक खूप गहिरं आत्मचिंतन केलेलं दिसतं या शेरमध्ये आणि त्याचे एक्सप्रेशन पण खूप कमालीचे आहे. इतके खोटे बोलत गेलो. अनेक लोकांच्या बाबतीत ही हकीकत असते, पण हे आत्मचिंतन खूप कमी लोक करू शकतात. इतके खोटे बोलत गेलो, खरे खरे काही सुचेना. आणि आता हा पुढचा शेर बघा. एक नॉस्टॅल्जिक त्याच्यात फिलिंग आहे आणि एक रिअलिस्टिक वर्ल्डची एक संकल्पना मांडलेली आहे. ते बघा. मृगजळ झाले आयुष्याचे, मृगजळ झाले आयुष्याचे, जगण्याचा हा भास सरेना, जगण्याचा हा भास सरेना, जगण्याचा भास. म्हणजे तेच रिअलिस्टिक आणि मटेरियलिस्टिक वर्ल्ड या संकल्पनेवर आधारित हा शेर आहे. आणि आता हा एक सुंदर शेर बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ सायलेन्स काय असते, त्याची ताकद काय असते, सायलेन्सची, मौनाची ताकद, त्या किती सुंदर रित्या मांडली आहे ते बघा. कधी बिनचूक येते मौन ओघवते, कधी बिनचूक येते मौन ओघवते, पुढे बोलायला काही उरत नाही, पुढे बोलायला काही उरत नाही. आणि आता छोट्या बहरची एक गझलचे काही शेर. गैर मुरद्दफ गझल आहे ही, आणि तरी देखील किती सुंदर दमदार अभिव्यक्ती मांडलेली आहे. ही एक कमाल असते, कारण गैर मुरद्दफमध्ये एक कसरत असते शायरची किंवा शायराची, की त्याच्यात देखील एक सुंदर आशय मांडणं आणि इम्पॅक्टफुल आशय पेश करणं. तर हे 3-4 शेर बघा त्या अनुषंगाने. गझलचा मतला बघा. आपसुक होत गेली सहल, चालताना मजल दर मजल, वेळ लागलेलेसे वाटते, चल मनाला करू बेदखल, चल मनाला करू बेदखल. मनाला बेदखल करणं हा देखील एक अप्रतिम खयाल आणि अप्रतिम शब्दप्रयोग आहे, मराठी गझलेला समृद्ध करणारा असा. आणि हा शेर बघा. दुःख दे तू जगा वेगळे, उंच अथवा असू दे सखल, उंच अथवा असू दे सखल. आणि हा शेर बघा. जीव जडतो कुणावर कसा, जीव जडतो कुणावर कसा, प्रश्न साधा जमेना उकल, प्रश्न साधा जमेना उकल. आणि हा एक शेर बघा. एक तगमग भिनू लागली, पूर्ण होईल बहुधा गझल. आणि आता एका वेगळ्या गझलचा हा एक शेर बघा. तू भेटशील तेव्हा इतकी तरी मदत कर, तू भेटशील तेव्हा इतकी तरी मदत कर, ते प्रेम पावसाळे माझे मला परत कर, ते प्रेम पावसाळे माझे मला परत कर. आणि आता अंजलीच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. नेमके काहीच नाही आपल्यामध्ये, पण तरी हुरहुर आहे काळजामध्ये. आणि हा पुढचा शेर बघा. हो कधी म्हणते कधी नाही असे म्हणते, हो कधी म्हणते कधी नाही असे म्हणते, चल बिचल आहे कुणी माझ्या उरामध्ये, चल बिचल आहे कुणी माझ्या उरामध्ये. आणि आता अंजलीच्या एका
गझलेचे हे 2-3 शेर बघा. माझ्यातून मी दूर निघाले बरेच झाले, माझ्यातून मी दूर निघाले बरेच झाले, तरी जगाची यावर सुद्धा हरकत आहे, तरी जगाची यावर सुद्धा हरकत आहे. आणि हा शेर बघा. दगडाचा शेंदूर निघाला बघता बघता, दगडाचा शेंदूर निघाला बघता बघता, श्वासावरचे दडपण त्याच्या उतरत आहे, श्वासावरचे दडपण त्याच्या उतरत आहे. आणि हा एक शेर बघा याच गझलचा. आयुष्याने वस्त्र दिले जरतारी होते, आयुष्याने वस्त्र दिले जरतारी होते, कुठे कुठेशी तलम वीण ही उसवत आहे, कुठे कुठेशी तलम वीण ही उसवत आहे. एक सुंदर मंजर कशी या शेअरमध्ये आहे. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी अंजलीच्या एका गझलच्या एक उत्तम शेअर तुमच्या समोर सादर करतो. एक लाजवाब शेअर, एक लाजवाब अभिव्यक्ती. तो बघा. पुन्हा पुन्हा मी तंद्रीमध्ये रमू लागले आहे, पुन्हा पुन्हा मी तंद्रीमध्ये रमू लागले आहे, पुन्हा कोणती रमू लागली तंद्री माझ्यामध्ये, पुन्हा कोणती रमू लागली तंद्री माझ्यामध्ये. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर अंजलि दीक्षित पंडित यांचे. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी शायरी का ये एपिसोड अंजलि दीक्षित पंडित इनकी शायरी के चुनिंदा शेर जो मैंने आपके सामने पेश किया आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.